नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मनोज डहारे. माझं यूट्यूब चॅनल इंडियन फार्मर मनोजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहोत. तर आज आपण गहू पिकातील सर्वात महत्त्वाची आणि सगळ्यात शेवटची कुठली फवारणी करायची ते आपण बघून घेणार आहोत. चला तर मग आज बघून घेऊया गहू पिकात फवारणी करताना योग्य ते घेणारी काळजी आणि गव्हाच्या कोणत्या अवस्थेत आपल्याला फवारणी करायची आहे ते. तर मी जे गहू तुम्हाला दाखवत आहे त्या गव्हावर मी शेवटची फवारणी केलेली आहे आणि सध्या माझा गहू हा फ्लावरिंग स्टेजला आहे. हे आपल्याला व्हिडिओमध्ये सरळ दिसतच आहे. गहू पिकात सर्वात शेवटची कुठली फवारणी करायची आहे, नेमका फवारणीचा कालावधी कुठला हवा आहे, नेमका फवारणीसाठी कुठली वेळ योग्य असते, गव्हाच्या कोणत्या वेळेस आपल्याला फवारणी करायची आहे, हे सगळं काही आज आपण जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम आपल्याला गहू पिकात फवारणीचा योग्य वेळ कसा ओळखायचा. जेव्हा आपल्या गहू पिकामध्ये गव्हाची जी उंबई असते ते निघायला सुरुवात झालेली असते. 25% किंवा 50% आपला गहू जेव्हा उंबई बाहेर काढतो त्यावेळेस आपल्याला योग्य वेळ असते. त्याच वेळेस आपल्याला फवारणी करायची आहे. फवारणी करताना ही एक लक्ष द्यायचे आहे की आपल्या जमिनीत योग्य तो ओलावा असायला हवा. ओलावा असेल तरच ही फवारणी योग्यरित्या आपल्याला उपयोगी पडणार आहे. इथे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ह्या स्टेजला गव्हाला अन्नद्रव्याची खूप गरज भासते आणि ती अन्नद्रव्य आपल्याला त्या गव्हाला मिळवून द्यायचे आहे. जर आपण यावेळेस अन्नद्रव्याची गरज गव्हाला पूर्ण करणार नाही तर आपल्या गहू उत्पादनामध्ये घट तर येणारच आहे, पण गव्हाचे जे दाणे असतात त्यांना चकाकी व दाण्याचा जो ठोसपणा असतो तो नाही मिळणार व सोबतच दाणे असे चिपके होणार. सोबतच या स्टेजला गव्हामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात लागणारा बुरशीजन्य रोग म्हणजे तांबेरा रोग हा आपल्याला ह्या अवस्थेत खूप उद्भवू शकतो. त्याकरता पण आपल्याला ह्या अवस्थेत ही फवारणी करून घ्यायची आहे. सोबतच मावा व लागणारी कीड ही ह्या अवस्थेपासून सुरुवात होत असते. तर त्यांना कमी करण्यासाठी आपल्याला एखाद कीटकनाशक पण या फवारणीत घेऊन घ्यायचे आहे. आता जाणून घेऊया कुठलं औषध आपल्याला शेवटच्या फवारणीला घ्यायचे आहे. तर त्यामध्ये एक विद्राव्य खत घ्यायचे आहे 05234 म्हणून. सोबतच आपल्याला एखाद सूक्ष्म अन्नद्रव्य घ्यायचे आहे, त्यात बोरॉन 20% आणि त्यासोबतच एक बुरशीनाशक टेबिकोनाझोल व एक कीटकनाशक इमॅमॅक्टिन सारखं वगैरे घ्यायचे आहे. विद्राव्य खतमध्ये 05234 हे काय उपयोगी पडते, तर आपल्या गव्हा पिकामध्ये जे अन्नद्रव्य घटक आहे त्यांना उंबीपर्यंत नेऊन त्या उंबीमध्ये होणारे जे दाणे आहे त्यांना मोठे व चकचकीत करते आणि सोबतच आपल्याला मार्केटचा रेट पण त्यामुळे जास्त मिळतो. तर याचे प्रमाण म्हटलं तर 1 किलो प्रति एकरी याप्रमाणे आपल्याला विद्राव्य खत घ्यायचे. दुसरं मुख्य घटक म्हणजे बोरॉन. सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये असलेलं बोरॉन 20% आपल्याला घ्यायचे आहे. त्यामुळे काय होते तर
आपल्या गहू पिकातील जे पॉलिनेशन आहे ते खूप जास्त प्रमाणात होणार आहे. म्हणजे इथनं जर आपण ही ओंबी बघितली तर ही खालून तर वरपर्यंत सहजरित्या पूर्ण भरणार आहे व दाण्याला जी नैसर्गिक चकाकी आहे ती पण बोरांमुळे येणार आहे. तिसरं मुख्य घटक ते म्हणजे आपल्या गव्हा पिकातील सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे. गहू पिकामध्ये जे बुरशीजन्य रोग असतात ते आपल्याला दिसून येत नाही, पण ते बुरशीजन्य रोगामुळे आपल्या गहू पिकामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात नुकसान होत असते. त्यात सगळ्यात महत्त्वाचा रोग म्हणजे तांबेरा रोग. हा हा जो रोग आहे हा गव्हाच्या ह्या स्टेजपासून म्हणजे उंबई निघण्याच्या स्टेजपासून येत असतो व त्यामुळे आपले गव्हाचे प्रमाण उत्पादन जे आहे ते खूप जास्त प्रमाणात कमी होत असते. तर त्याकरिता आपल्याला एक बुरशीजन्य औषध त्यामध्ये प्रोपेकोनाझोल आपण घेऊ शकतो. सोबतच क्रिस्टल कंपनीचं जे टिल्ट आहे ते पण आपण इथे वापरू शकतो. तर ह्यांचे प्रमाण 20 ml प्रति पंपाला म्हणजे 20 लिटरच्या पंपाला 20 ml औषध याप्रमाणे वापरायचे आहे. त्यामुळे काय होईल तर आपल्या गहू पिकामध्ये जो येणारा बुरशीजन्य रोग आहे त्यावर आपल्याला काही प्रमाणात मात करता येईल. आता चौथा मुद्दा हा आहे आपल्या गहू पिकातील की उंबई निघाल्यावर आपल्या गव्हाच्या पिकामध्ये जे पांढऱ्या झालेले उंबई दिसतात ते कशामुळे दिसतात तर तिथे असते अळी. ते अळी का करते तर गव्हाच्या ह्या इथनं म्हणजे ही जी गव्हाची नळी आहे या पानाच्या आतमध्ये तिथे जो एकदम पांढरा शुभ्रसा गाभासारखा असतो त्या भागाला कुडतडून काढते आणि वर जाणारा अन्नद्रव्य व पाणी ते गव्हाला मिळत नाही. त्यामुळे गव्हाची पांढरी उंबई आपल्याला दिसायला मिळते. ते कशामुळे होत आहे तर अळींमुळे. तर त्याकरता आपल्याला एक कीटकनाशक घ्यायचे आहे. आपण कीटकनाशकमध्ये इमॅमॅक्टिन बेंजोएट घेऊ शकतो, कारण की कमी पैशामध्ये मिळणारा आणि सहज उपलब्ध होणारा आपला कीटकनाशक आहे. सोबतच आपण प्रोपेनोफॉस्फर प्लस सायफरमेथ्रिन हे पण औषध घेऊ शकतो, ज्याचे प्रमाण 100 ग्राम प्रति एकर प्रमाणे आपण घेऊ शकतो. इमॅमॅक्टिन बेंजोएट ह्यामुळे काय होईल तर अळीचे जे प्रादुर्भाव आपल्या गहू पिकामध्ये होत असते त्यावर काही किंचित प्रमाणात तरी आपल्याला लाभ मिळेल. तर इथे आपण काय काय घेतलं आहे तर विद्राव्य खत म्हणजे 05234 ते काय करणार आहे तर पूर्ण अन्नद्रव्य जे आहे घटक ते आपल्या गव्हाच्या ओंबीपर्यंत म्हणजे इथपर्यंत आणून देण्याचं काम करणार आहे. दुसरं मुख्य घटक काय होतं तर सूक्ष्म अन्नद्रव्य. त्यामध्ये काय होतं तर बोरान 20%. बोरान काय करणार आहे तर आपल्या गव्हाच्या ओंबीमध्ये दाणे भरण्यासाठी पॉलिनेशनची प्रक्रिया पॉलिनेशन करणार आहे आणि सोबतच दाणे ओंबीच्या शेवटच्या बाजूने म्हणजे इथनं तर शेंड्यापर्यंत इथेपर्यंत सगळे दाणे भरण्यासाठी मदत करणार आहे. जर बोरान आपण यूज केला नाही तर का होऊ शकते ओंबीचे आहे इथपर्यंत भरेल आणि इथून इकडे भरणारच नाही. त्याकरता आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्य घ्यायचेच आहे. सोबतच गव्हातील तिसरा मुद्दा काय होता आपला बुरशीजन्य रोग राहते तांबेरा वगैरे. त्यासाठी आपल्याला प्रोपेकोनाझोल घ्यायचे आहे. सोबतच क्रिस्टल कंपनीचं टिल्ट पण आपण वापरू शकतो. चौथा मुख्य घटक काय होता तर जे गव्हामध्ये पांढऱ्या ओंबी होतात किंवा अळी लागतात त्याच्यासाठी एक कीटकनाशक त्यामध्ये प्रोपेनोफॉस्फर सायफरमेथ्रिन प्लस सोबतच आपण इमॅमॅक्टिन घेणार आहोत. हे सगळे जर आपण यूज केलं तर निश्चित
टच आपल्या गव्हा पिकामध्ये आपल्याला वाढ झालेली दिसून येईल. मी जे तुम्हाला सांगत आहे औषध, ते मी माझा इथे यूज केले आहे आणि तुम्हाला जे दाखवत आहे ते ते मी त्याच औषधीचे रिझल्ट आहे. बघा इथं तुम्ही ओंबी बघा किती लांब झाली आहे. अजून फक्त हे निघालेलीच आहे. अजून ही थोडी लांब होईल व याच्यामध्ये पॉलिनेशन होऊन दाणे भरणार आहे. आता सध्या माझ्या गव्हाचं पीक हे पॉलिनेशन प्रक्रियेला चालू आहे. हे बघा गव्हाचे फ्लावर दिसतातच असे. तर इथे फवारणी करत असताना आपल्याला काळजी ही घ्यायची आहे की गव्हाच्या पिकाला जी आपण शेवटची फवारणी करत असतो त्याकरता 25 ते 50% आपली गव्हाची उंबई आपल्याला दिसायला हवी. त्यावेळेसच आपण गव्हामध्ये फवारणी घेऊ शकतो. दुसरं लक्षात घेणारी गोष्ट ही आहे की आपल्या जमिनीचा ओलावा हा कायम असावा, तरच आपल्याला ती फवारणी घेता येणार आहे. आणि तिसरी मुख्य गोष्ट की फवारणी करताना कोणी सकाळी सांगतात, कोणी सायंकाळी सांगतात. पण माझ्या मते गव्हावर स्प्रे घेताना 10च्या नंतरच घ्यावा, म्हणजे उन्हात घ्यावं. का बरं असं? तर गव्हावर सकाळी दव जे राहते खूप प्रमाणात असते आणि तिथे जर आपण स्प्रे केलं तर ते सोबतच आपले स्प्रे म्हणजे औषध त्या पानावरून जमिनीवर पडणार आहे. म्हणजे ती जमिनीतून तर आपल्या गव्हा पिकाला लागणार नाही आहे. तर आपल्याला ते पानाद्वारे पूर्ण अन्नद्रव्य घेणार आहे. म्हणजे आपली कीटकनाशकं पण पानाद्वारेच घेणार आहे. म्हणून आपल्याला 10 नंतरच ते स्प्रे करायचे. कारण इथे आपण यूज केलेली प्रत्येक असं जे पान आहे त्याद्वारे ते शोषून घेते व त्यानुसार ते नंतर समोर प्रक्रिया करत असते. मी आता येणारं उत्पन्न किती येईल, ह्या फवारणीचा रिझल्ट आपल्याला मिळाला की नाही मिळाला ते तुम्हाला दाखवणारच आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज मला सपोर्ट करा. तुमच्या लाईक शेअरमुळेच माझा मनोबल वाढतो व मला प्रोत्साहन मिळतो. तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला नवनवीन अशीच माहिती माझ्याकडून मिळत राहील. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओला. तोपर्यंत नमस्कार शेतकरी मित्रांनो.